भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यंदाचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महानगरपालिकेकडून विविध व्यवस्थांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यापैकीच एक आहे हा मंडप जो उभारण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी देशभरातील हजारो अनुयायी आता यायला सुरुवात झालेली आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतो, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एक भव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। पंखे आपल्याला दिसत आहेत, पण ते पंखे सध्या कार्यान्वित नाही आहेत। काही वेळानंतर ते कार्यान्वित होतील अशी माहिती महानगरपालिकेकडून मिळते। त्यासोबतच कूलर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की केवळ महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून जिथे जिथे बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे ते सगळे या ठिकाणी झाडून आलेले आहेत। एक दोन मोठे LED स्क्रीन्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, या ठिकाणी आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे। काही कुटुंब या ठिकाणी दाखल झाले, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मराठी बोलता? कहाँ से यूपी से आए और महापरिनिर्वाण दिन के लिए आए हैं आप? हाँ जी 4 दिन पहले ही पहुंच गए मुंबई में, कैसे? हाँ जी। अरे चार बाबा साहब को मानते हैं इसलिए आया हूँ। अच्छा, पूरी फैमिली के साथ आए? हाँ, पूरी फैमिली के साथ में आए। यहाँ पे सारी सुविधाएं मिल रही है आपको, खाने पीने की, शौच की, रहने की, सब व्यवस्था है यहाँ पे? हाँ जी सब व्यवस्थाएं हैं। व्यवस्था या ठिकाणी आलेली आहे आणि इथं पण काही लोक आहेत, कुटुंब आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाणार आहोत, त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत आणि विचारणार आहोत। बघा ही सगळी लेकरं बाळा घेऊन हे सगळे कुटुंब या ठिकाणी पोहोचले। कहाँ से हैं आप लोग? आगरा से। आगरा से आए हम। आप आगरा से हैं? आगरा से आए हम। कहाँ रहते हैं आगरा में? आगरा कैंट के पास नरीपुर आए। अच्छा, 4 दिन पहले ही आ गए आप लोग यहाँ पे बाबा के लिए? हाँ, बाबा के लिए फूल चढ़ाने के लिए हम आए गए। यहाँ पे सारी व्यवस्था मिल रही है आपको, खान पान की, रहने की, सोने की सारी व्यवस्था है? सगरी व्यवस्था मिल रही है हमको। का कहते हैं, हम तो हर साल आते हैं, 40 वर्ष से आ रहे हैं हम। हाँ, 40 वर्ष से आ रहे 40 साल से हाँ, 40 साल से। ओके, तो इस साल का जो ये सब नियोजन किया है उसमें कुछ बदलाव दिख रहा है आपको? इनको हैं। हाँ, बदलाव लेकर आए हैं। हाँ, क्या दिख हाँ, जो मतलब वो जो लोग है कि वैसे नहीं तो सही हो, बढ़िया बढ़िया तरह से रह रहे हैं। हाँ, कितने लोग आए हैं आप लोग यहाँ पे? हम लोग तो अब 12-13 लोग हैं। हाँ, तर आपण पाहतोय बघा या ठिकाणी हे सगळे आग्र्याहून आलेले आहेत। कुठून आले तुम्ही? सर मी तर नागपूरहून आलेलो आहे. नागपूरहून। हो आणि मी 2008 पासून इथं प्रेझेंट आहे. अच्छा, आता 2025 चाललेलं आहे सर. मला तर पुढे अभिनंदन. याच्यापर्यंत पुढे इथं काही हे होत नव्हतं. आता हे कंटिन्यू 4 वर्षापासून हे डेव्हलपमेंट आहे सर इथं. यापर्यंत याच्यापुढे काही इथे होतच नाही ते, लेकिन होतं सर्व्हिस वगैरे होतीच सर इथं. आणि आता तर बेस्ट सर्व्हिस आहे सर तिथं. अच्छा, एवढी बेस्ट आहे की सर मी काय सांगू तुम्हाला. आम्हाला जास्त लेडीजला परफेक्ट आहे इथं. नक्कीच। कुठे काही कमतरता तुम्हाला वाटते, काही सांगू इच्छिता? काही नाही. आमच्या कार्यकर्त्याकडून, आमच्या भीमसैनिकाकडून, आमच्या बौद्ध धर्माकडून असं काहीच इथं हे नाही आहे. सर्वांसाठी सर्व चांगलं केलेलं आहे इथं. सर्व पब्लिक वगैरे इथं खुश आहे. म्हणजे विचारावरती आपलं राज्य चालतं असं म्हणावं आता? द फादर ऑफ मॉडर्न इंडिया. द फादर ऑफ मॉडर्न इंडिया. माझं तर तेच काही नाही आहे तर वेस्टेज आहे सर. हो इथे पण काही लोक आहे। कुठून आलात तुम्ही? मी सोलापूर. राज्य नाही पूर्ण देश चालते संविधानात बाबासाहेबांच्या, त्यांच्या विचारासाठी आम्ही इथे येतोय दरवर्षी आणि लवकरच येतोय. सरकार चांगली सुविधा करते, व्यवस्थित राहायची खायची सगळी वाटतं तुम्हाला इथे? काय कमी नाही, सगळी व्यवस्था आहे. मोठे 2 हॉल्स तयार केले आहेत, पंखे लावण्यात आलेले आहेत, कुठं काही कमी दिसते तुम्हाला? बरं काही कमी नाही, दरवर्षी आहे तीच आहे, काय वेगळं काय नाही. इतके 4 दिवस लवकर येण्यामागचं कारण काय? प्रेम बाबासाहेबावरचं. आम्हाला जे गुलामीतून बाहेर काढले ना ते प्रेम आहे. नक्कीच आपण पाहतोय गुलामीतून बाहेर काढले ते प्रेम आहे. त्यामुळे 4 दिवसापूर्वीपासूनच आता जे बाबासाहेबांचे भीमसैनिक आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये येऊ लागलेला आहे। पुन्हा एकदा मी माझ्या कॅमेरामॅन आदिलला सांगेल की सगळी व्यवस्था दाखवावी की कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की आरोग्याची, पिण्याच्या पाण्याची, भोजनाची आणि त्यासोबतच चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडपाची, स्वच्छतागृहांची आणि त्यासोबतच मोठे LED स्क्रीन्स जे आहेत त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठलीही कमतरता राहू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही CCTV कॅमेरे जे आहेत ते ठिकठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत। काय करावं काय नाही करावं याची देखील माहिती सूचना फलक महानगरपालिकेकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिलं आणि जागरूक केलं आणि हेच कारण आहे की आता त्यांचे जे विचार आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत आणि त्यांनी जी शिकवण या समाजाला दिलेली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा जो मानस आहे तो सरकारचा आहे आणि याला तसाच प्रतिसाद सुद्धा मिळताना आता पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी,
मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.